नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमास अटक करून त्याच्याकडून 24,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट 1ला यश आलं आहे। याबाबत अधिक माहिती अशी की युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार 900 संदीप भांड आणि पोलीस हवालदार 367 प्रदीप म्हसदे यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती मिळाली की अजमेरी मस्जिदजवळ चव्हाटा जुने नाशिक या ठिकाणी मोकळ्या जागेत आडोशाला एक इसम पतंग उडवण्यासाठी बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत आहे। सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल यांना कळवली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले। त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पथकाने अजमेरी मस्जिदजवळ चव्हाटा जुने नाशिक येथे सापळा रचला असता एक असम हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या नायलॉन दोऱ्याची विक्री करताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव मस्जिद मोहम्मद इक्बाल शेख वय 40 वर्ष राहणार 3914 अजमेरी मस्जिदजवळ चव्हाटा नाईकवाडीपुरा जुने नाशिक असे सांगितले। त्याच्या ताब्यातून बंदी असलेला नायलॉन मांजाचे 24 गट्टू ताब्यात घेऊन एकूण 24,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5-15 सह भारतीय न्याय संहिता 2023 चे 223, 292, 293 तसेच मोपो काक 335 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक।